फ्रेंड्स तर जसं की काल आले होते म्हणजे काल आले रात्री आणि यायला खूप उशीर झाला त्यामुळे मग नंतर परत काही शूट केलं नाही आणि आज सकाळी उठल्यापासून एवढी पावसाने मस्त हजेरी लावलेले आहेत तर काय विचारायला नको. आणि आज आम्हाला जायचं आहे गावी. गावी जायचं होतं त्यासाठी सकाळी उठून आम्ही पटापट तयारी करायला सुरुवात केली होती कारण आमचं तिकीट होतं 1 वाजताचं संभाजीनगरला जाण्यासाठी. त्यामुळे मग सकाळी उठून आम्ही पटापट तयारी करायला लागले. त्यात माझं रात्री आली तेव्हाच कानातलं तुटलं. तर सकाळी एवढा पाऊस होता त्या पावसात मी सकाळी सकाळी उठून ना माझी 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 तयारी केली आणि मग मी निघून गेले कानात त्याचे स्क्रू लावून आणण्यासाठी. तर जेव्हा सोनार आले पण नव्हते त्यावेळेस मी जाऊन आहे ना, तुम्हाला पुढे दिसेलच, त्यावेळेस मी जाऊन सोनाराच्या इकडनं कानातल्याला स्क्रू लावून आणलं. त्यानंतर मग ना एवढी गडबड झाली तर मी पुढचं काही शूट केलं नाही. बघा एवढा पाऊस भरलेला होता, एवढा पाऊस भरलेला होता आणि मी रिटर्न येऊन आम्हाला निघेपर्यंत आहे ना एवढा जोराचा पाऊस यायला लागला होता तर काय विचारायला नको. तर खूप गडबड झाली त्यामुळे मग नंतर काही शूट केलं नाही. हे बघा सोनाराचं दुकान बंद असतानाच मी मस्त जाऊन त्याच्याकडनं मागून घेऊन आले होते त्याचे स्क्रू कानातल्याचे आणि मग घरी आले तर खूप पाऊस यायला लागला म्हणून मग आम्ही कसं तरी गडबडीने निघालो आणि ठाणा स्टेशनला पोचलो. आम्ही 1 तास अगोदर पोचलो होतो ठाणा स्टेशनला पण सगळी आमची गडबड झाली. आमच्या समोर ट्रेन होती आणि ती आम्हाला ओळखायला नाही आली की हीच ट्रेन आमची आणि आमच्याकडनं ती ट्रेन मिस झाली जिच्यासाठी की आम्ही 1 महिना अगोदर रिझर्वेशन केलं होतं कारण संभाजीनगरला जाण्यासाठी रिझर्वेशन भेटत नव्हतं. 1 महिना अगोदर केलं तिथे ट्रेन भेटली नाही आमच्याकडनं चुकली. त्यामुळे म्हणजे आम्ही समोर असताना आम्हाला कळलं नाही की ती आमची ट्रेन आहे त्यामुळे ती मिस झाली म्हणून मग आम्ही तिच्या मागण्या लगेच पुन्हा कल्याण ट्रेन पकडली की जेणेकरून ही ट्रेन आम्हाला कल्याणला भेटेल म्हणून आम्ही कल्याणला गेलो. पण आम्हाला कल्याणला आम्ही पोचलो आणि ती ट्रेन पुन्हा निघून गेली आणि असं करत करत ना पूर्ण दिवस असाच गेला. मग संध्याकाळी आम्ही रिटर्न आलो घरी, ठाण्याला आलो तर एवढा पाऊस तर विचारायला काही विचारूच नका. त्यानंतर मग आम्ही दादाच्या घरी गेलो कासरवाडवलीला. तिकडे जाऊन मग आम्ही जाण्या अगोदर इकडनं लक्झरीचे तिकीट जे होते ते बुक केले होते. ट्रेनचा प्रवास तर मिस झाला म्हणून लक्झरीचं केलं होतं. मग रात्री 11चं आमचं तिकीट होतं म्हणून घरी जाऊन थोडं जेवलो, आराम केला. घरून जेवण बनवून आणलं होतं म्हणून मग जेवलो आम्ही, आराम केला आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा संध्याकाळी 10 वाजता 10 नाही 9:30 वाजता पुन्हा आम्ही मग निघालो आणि मग आम्ही पुढे जाऊन आमची ट्रेन पकडली आणि ट्रेन नाही बस पकडली लक्झरी आणि मग आम्ही पुढचा आमचा जो प्रवास होता तो पूर्ण केला. तर आजचा दिवस माहिती नाही कसा सुरू झाला होता, कोणाचं तोंड बघून सुरू झाला होता. आम्ही 1 तास आधी गेलेलो असताना आम्हाला आमची ट्रेन फक्त ओळखायला आली नाही की ही आमच्यासमोर त्याच्यामध्ये पॅसेंजर चढले आणि आम्ही त्या ट्रेनला बघत उभे राहिलो आहे की ही ट्रेन याच्यानंतर आमची ट्रेन येईल याची वाट बघत उभे होतो. जेव्हा लास्टला ट्रेन हलली आणि ती निघाली तेव्हा मग आम्हाला लक्षात आलं की ही ट्रेनच आमची होती. पण असो काहीतरी चुकीचं घडणार होतं ते आमच्याकडून टळलं असा आम्ही विचार केला. तर मग मस्त असं रात्रीचं लक्झरीचं तिकीट घेतलं होतं आणि फायनली मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी पोचणार आहे संभाजीनगरला. आणि खरोखर सांगते मी 10 वर्ष झाले असतील माझ्या गावी गेली नाही आहे त्यामुळे मला सगळ्यात जास्त आनंद होत होता की मी आता ह्या वर्षी जाणार आहे. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.